नमस्कार, आतिश सर एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. काल आपण शब्दयोगी अवयव हा टॉपिक बघितला. शब्दयोगी अवयव म्हणजेच काय? नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अवयव म्हणतात. तर शब्दयोगी अवयव हे नामाला जोडून येतात, पण ते कोणते शब्द येतात? ते क्रियाविशेषणच असतात, पण जेव्हा नामाला ते जोडून येतात तेव्हा त्यांना आपण शब्दयोगी अवयव म्हणतो. त्याच्यानंतर आपण बघितलं मित्रांनो, क्रियाविशेषण आणि शब्दयोगी अवयव याच्यामध्ये डिफरन्स काय आहे तो बघितलं. त्याच्यानंतर शब्दयोगी अवयवाचे प्रकार बघितला मित्रांनो. एकूण 15 प्रकार आहेत. तर त्या शब्दयोगी अवयवावर आज आपण पीवायक्यू घेणार आहोत, जे मागील वर्षाचे आलेले प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, च ही ना सुद्धा, च ही ना सुद्धा, फक्त, देखील हे अवयव ही कोणती अवयव आहेत? तर पहिला आहे क्रियाविशेषण, दुसरा शब्दयोगी आणि तिसरा केवल प्रयोगी आणि चौथा उभयान्वय. तर क्रियाविशेषण नाही आहेत मित्रांनो, शब्दयोगी आहेत. क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियेबद्दल माहिती सांगणारा, आणि केवल प्रयोग मनातली भावना व्यक्त करणारे जे शब्द असतात त्यांना, आणि उभयान्वय दोन शब्दांना जोडतो त्यांना उभयान्वय म्हणतात मित्रांनो. पुढील वाक्यातील हे मित्रांनो, च देखील, पण, आपण, मात्र, सुद्धा हे शुद्ध शुद्ध शब्दयोगी आहेत. शुद्ध शब्दयोगी आहेत. शुद्ध शब्दयोगी म्हणजे जेव्हा आपण नामाला उभयान्वय, जेव्हा आपण नामाला शब्दयोगी अवयव हे शब्द जोडतो तेव्हा नामाचे सामान्य रूप करायला लागते. तर हे शब्दयोगी आहेत, नामाला जोडून तर येतात, पण यांचे सामान्य रूप होत नाही. आणि सामान्य रूप कसा करायचा हे जर तुम्हाला फक्त चा याची ट्रिक बघायची असेल तर मागचा तुम्ही व्हिडिओ बघून घ्या मित्रांनो. दुसरा प्रश्न आहे, पुढील वाक्यातील शब्दयोगी अवयव ओळखा. त्याची आई जाईच्या मांडवाखाली फुले वेचीत होती. तर मित्रांनो, ह्या वाक्यामधील त्याची आई जाईच्या मांडवाखाली फुले वेचीत होती ह्या वाक्यातील शब्दयोगी अवयव कोणता आहे हा ओळखायचा आहे मित्रांनो. तर त्याची आई जाईच्या मांडवाखाली, तर मित्रांनो इथं शब्दयोगी अवयव काय असते? शब्दयोगी अवयव हे नामाला जोडून येतात मित्रांनो, आणि नामाला जोडून येतात. तर हे शब्दयोगी मांडवा खाली आहे मित्रांनो. तर खाली हा शब्द शब्दयोगी आहे मित्रांनो. तर जाईचे आहे का? हा पहिला ऑप्शन आहे जाईच्या, नाही मित्रांनो. त्याची नाही, त्याचीच नाही. तर चौथा खाली आहे. म्हणजेच तुम्हाला अगोदर शब्दयोगी अवयव ओळखता आल्या पाहिजे. शब्दयोगी ओळखण्याची साधी ट्रिक वगैरे काही नाही तिथं. ते एवढं लक्षात ठेवा तुम्ही की दोन नामाला जे जोडून येतात त्यांना शब्दयोगी म्हणतात, आणि क्रियाविशेषण हे नामाला जोडून येत नाही. आणि ज्या नामाला जोडून येतात शब्दयोगी अवयव त्या नामाचे सामान्य रूप झालेले असते. तिसरा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी शुद्ध शब्दयोगी अवयव ओळखा. शुद्ध शब्दयोगी, देवळाच्या बाहेर वृक्षाखाली शब्द सरी आणि गाय सुद्धा. मित्रांनो, शुद्ध शब्द योगी अवयव कोणकोणते आहेत? शुद्ध शब्द योगी च, देखील, पण, मात्र आणि सुद्धा हे आहेत मित्रांनो. तर इथं च आहे का? नाही आहे. तर सुद्धा, गाय सुद्धा म्हणजे हा लागलाय मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक चौथा हा तिसऱ्या प्रश्नाचे आन्सर आहे. कारण की आपल्याला शुद्ध शब्दयोगी आणि शुद्ध शब्दयोगी अवयव हे काय असतात? ते नामाला तर जोडून येतात, पण त्याचे सामान्य रूप होत नाही. त्याला शुद्ध शब्दयोगी अवयव म्हणतात. चौथा प्रश्न आहे मित्रांनो, पेक्षा, तर, तम, मध्ये, परीस यामधील शब्दयोगी अवयव ओळखा. तर पेक्षा, तर, तम, मध्ये या वाक्यातील शब्दयोगी अवयव ओळखा. तर पहिला ऑप्शन आहे मित्रांनो हेतुवाचक.
दुसरा आहे कालवाचक आणि तिसरा आहे स्थलवाचक आणि चौथा आहे तुलनावाचक. मित्रांनो, याच्यामध्ये जर तुम्हाला शब्द माहित पण नाही राहिले तर याच्या अर्थावरून हे शब्दयोगी अवयवाचे प्रकार पडतात मित्रांनो, त्याच्या अर्थावरून ओळखायचे आहे आपल्याला. तर हे शब्द आहेत. शब्द तर स्थलाबद्दल स्थलवाचक आहे का? नाही, कारण की स्थलाबद्दल माहिती दिलेलं नाही. तुलनावाचक आहे का? नाही, तुलनावाचकाबद्दल पण नाहीये. हेतुवाचक आहे का? कालवाचक आहे का? माहिती देत आहे का? नाही, माहिती पण नाही. तर हेतुवाचक आहे मित्रांनो. शब्दयोगी अवयव. शब्दयोगी अवयव पुढील पाचवा प्रश्न आहे. शब्दयोगी अवयव पुढील पैकी कोणत्या शब्द जातीला जोडून येतात? शब्दयोगी अवयव हे मित्रांनो आपण बघितलं आहे की शब्दयोगी अवयव हे नामाला तर जोडून येतात किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतात, पण ते शब्द कोणते असतात? ते शब्द क्रियाविशेषण असतात. आणि जेव्हा नामाला जोडतात तेव्हा ते शब्दयोगी अवयव होतात आणि नामाला जोडून नाही आले तर ते क्रियाविशेषणच असतात. तर ते क्रियाविशेषण असतात मित्रांनो. म्हणून पहिला ऑप्शन आहे नाम, दुसरा क्रियापद आणि तिसरा क्रियाविशेषण. तर मित्रांनो तिसरा प्रश्न आहे, तिसरा आन्सर आहे क्रियाविशेषण. तर क्रियापद म्हणजेच काय? जर तुम्ही क्रियापद व क्रियापदाचे प्रकार बघितले नसल तर बघून घ्या मित्रांनो. मित्रांनो क्रियापद म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द, त्याला क्रियापद असे म्हणतात. आणि नाम म्हणजेच सृष्टीतील कोणत्याही घटकाला ओळखण्याकरिता वापरलेल्या विकारी शब्दाला नाम असे म्हणतात मित्रांनो. आणि सहावा प्रश्न आहे शब्दाला जोडून आलेल्या शब्दांना काय म्हणतात? शब्दाला जोडून आलेल्या शब्दाला काय म्हणतात मित्रांनो? उभयान्वी अवयव म्हणतात का? ते शब्दाला जोडून येतात का? नाही. उभयान्वी अवयव म्हणजेच दोन शब्द किंवा दोन वाक्य किंवा त्याच्यापेक्षा वाक्य ते जोडतात, त्यांना शब्द उभयान्वी अवयव म्हणतात. आणि शब्दयोगी अवयव हे नामाला जोडून येतात म्हणून हे. आणि क्रियाविशेषण क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. आणि केवळ प्रयोगी अवयव हे मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांना केवळ प्रयोगी अवयव म्हणतात. सातवा प्रश्न आहे मित्रांनो, पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अवयव ओळखा. तर पक्षी झाडावर बसतो, तर या वाक्यातील शब्द अवयव कोणता आहे मित्रांनो? झाडावर. वर हा शब्द मित्रांनो शब्दयोगी आहे. तर मग वर हा बघा, वर, कारण की दोन ह्या नामाला जोडून आलेला आहे. आणि आठवा प्रश्न आहे आता, शब्दयोगी अवयव कोणते आहेत? शब्दयोगी अवयव मनुसत्वे पहिला ऑप्शन आहे, दुसरा परंतु आणि तिसरा समोर आणि चौथा वावा. तर मनुसत्वे हा भाववाचक नाम आहे मित्रांनो. आणि परंतु आणि समोर, परंतु हा आहे मित्रांनो उभयान्वी अवयव. पण, परंतु, किंतु, बाकी, तरी, परी हे आहेत मित्रांनो. जर तुम्ही उभयान्वी अवयव हा टॉपिक जर बघितले नसेल तर बघून घ्या मित्रांनो. तिथले जे शब्द आहेत ते तुम्ही बघितल्यानंतर तेव्हाच तुम्हाला लक्षात राहतील आणि पाठ पण होऊन जातील. त्याच्यानंतर तिसरा ऑप्शन आहे समोर. तर मित्रांनो तिसराच ऑप्शन हा आन्सर आहे मित्रांनो, कारण की वावा हा आहे केवळ प्रयोग आणि समोर आहे हा शब्दयोगी आहे. वावा आश्चर्यदर्शक तो आहे मित्रांनो वावा. त्याच्यानंतर नववा प्रश्न आहे, खालील वाक्यातील शब्दयोगी अवयव ओळखा. जाईच्या मांडवावर सोनेरी किरण पसरली. जाईच्या मांडवावर सोनेरी किरण पसरली. जाईच्या मांडवावर सोनेरी किरण पसरली. तर मित्रांनो ह्या वाक्यातील आपल्याला शब्दयोगी अवयव ओळखायचे आहे. तर शब्दयोगी अवयव म्हणजे काय? ते नामाला जोडून येतात. तर इथं आहे का जाईच्या? नाही, जाई आहे पण च्या आहे. हा मांडवावर, मांडवा म्हणजे दोन असते, मांडवावर वर, वर. तर हा आहे मित्रांनो वर, मांडवा वर. वर आहे का? मांडवावर म्हणजे हा आहे मित्रांनो मांडवावर. कारण की इथं पण शब्दयोगी लागलेला नाही आहे आणि किरणे पसरली इथे पण लागलेला नाही. तर पसरली नाही, सोनेरी नाही, मांडवावर आहे. तर मांडवावर, कारण की शब्दयोगी हे नामाला जोडून येतात. 10वा प्रश्न आहे, त्याच्या घरावर कोल आहे. त्याच्या घरावर कोल आहे ते तर शब्दयोगी अवयव सांगा. तर त्याच्या घरावर कोल आहे. तर मित्रांनो अगोदर नाम ओळखा.
जिथं ज्या नामाला अवयव जोडलेला आहे, अवयव शब्दयोगी वर आहे मित्रांनो, घरावर, तर इथला शब्दयोगी अवयव कोणता आहे, तर वर आहे मित्रांनो. घर आहे का, नाही. घर हा नाम आहे मित्रांनो, कारण की शब्दयोगी अवयवाची डेफिनेशनच आहे की नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतात. जोडून जो विखारी शब्द येतो त्याला शब्दयोगी म्हणतात मित्रांनो. तर हा आहे नाम, मांडवावर पण हा नाम आहे मित्रांनो, कारण की ते शब्दयोगी नामाला जोडून येतात. तर 10व्या प्रश्नाचा उत्तर आहे वर. 11वा प्रश्न आहे, डोंगरामागे सोनेरी किरण पसरली होती, तर या वाक्यातील शब्दयोगी अवयव ओळखा म्हणतात. हे मित्रांनो असे प्रकारचे हे पूर्ण जे घेतलेले आहेत हे एक्झाम मध्ये आलेले प्रश्न आहेत. डोंगरामागे सोनेरी किरण पसरलेले आहे, तर मित्रांनो इथं हा मागे आहे, डोंगरामागे हा नामाला जोडून आलेला शब्दयोगी आहे मित्रांनो. तर डोंगरा हा आहे मित्रांनो नाम, मागे काय आहे, शब्दयोगी आहे मित्रांनो, कारण की तो नामाला जोडून आलेला आहे. आणि माया हा इथं नावच नाही मित्रांनो. किरणे पण नाहीये आणि पसरणे पण नाहीये. तर मागे हा कारण की नामाला जोडून आहे, आणि हा डोंगर आहे हा नाम आहे मित्रांनो, नाम, कारण की नामाला जोडून येतात. वर खाली 12वा प्रश्न आहे, वर खाली समोर मध्ये हे कोणत्या जातीचे शब्द आहेत. पहिला आहे उभयान्वय, दुसरा आहे विशेषण, तिसरा आहे शब्दयोगी आणि चौथा आहे गुणविशेषण. तर उभयान्वय नाही आहेत मित्रांनो, विशेषण पण नाही आहेत, शब्दयोगी अवयव आहेत आणि गुणविशेषण नाही आहे. तर उभयान्वय म्हणजेच तुम्हाला माहित असेल दोन शब्द जोडतात त्यांना. आता 13वा प्रश्न आहे, योग्य शब्दयोगी अवयवाचे वाक्यात उपयोग करा. सर्वजण पुढे गेली व एक मुलगी मागे मागे राहिली. तर पहिला आहे बिचारी, दुसरा आहे हळुवारपणे आणि तिसरा आहे मात्र आणि चौथा आहे तेवढ्यात. तर मित्रांनो सर्वजण पुढे गेली, एक मुलगी बिचारी मागे राहिली किंवा हळुवारपणे मागे राहिली नाही मित्रांनो. मात्र, कारण की आपल्याला शब्दयोगी अवयव ओळखायचे आहेत. इथं तर मात्र पण येऊ शकते, बिचारी पण. इथं शब्दयोगी कोणता आहे, पण मात्र. आपण सुद्धा, च देखील, पण मात्र, सुद्धा हा शुद्ध शब्दयोगी आहे मित्रांनो. हे मी तुम्हाला शुद्ध शब्दयोगी कसे पाठ करायचे ते तुम्हाला मी सांगितलं होतं. जास्त शब्द नाहीत, 6 शब्द आहेत. च देखील, पण मात्र, आपण सुद्धा, हे आहेत मित्रांनो. तर इथं आहे मात्र मागे राहिली हा शब्दयोगी आहे मित्रांनो. बाकीचे शब्दयोगी अवयव नाही आहेत. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे, साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रित्यर्थी यापैकी शब्दयोगी अवयव आहेत. तर कोणता शब्द, यापैकी कोणते शब्द शब्दयोगी आहेत मित्रांनो. आपण फक्त शब्दयोगी अवयवाचेच प्रश्न घेत आहोत म्हणून आपल्याला इजी वाटते मित्रांनो, पण जेव्हा सर्व आपण टॉपिक घेतो तेव्हा कन्फ्युज होते. तर शब्दयोगी अवयव आहेत, तर साठी पण आहे मित्रांनो, कारणे पण आहे, करिता पण आहे, म्हणजेच यापैकी हे सर्वच आहेत मित्रांनो. प्रित्यर्थ आपण शब्दयोगी आहे, कारण, करिता आणि अर्थी आणि प्रित्यर्थ हे शब्दयोगी आहेत मित्रांनो. दगडापेक्षा वीट मऊ या वाक्यातील शब्दयोगी अवयव ओळखा मित्रांनो. तर दगडापेक्षा तर वीट मऊ, तर मित्रांनो इथं शब्दयोगी हे नामाला जोडून येतात. तर नाम कोणतं आहे नामाला जोडून, दगड. इथं आहे मित्रांनो दगड. आणि आपण सामान्य रूप जेव्हा शब्दयोगी जोडतो तेव्हा नामाचे आपण सामान्य रूप करतो. तर दगडा हा झाला सामान्य रूप आणि चा झाला प्रत्यय. तर मग दगडापेक्षा हा झाला मित्रांनो नाम. तर दगड हा वाक्यातील शब्दयोगी आहे. सॉरी मित्रांनो, दगड हा नाम आहे. पेक्षा कुठे आहे, पेक्षा चौथा ऑप्शन शब्दयोगी आहे. हे झाले मित्रांनो शब्दयोगी अवयवाचे PYQ मागील वर्षाचे. मित्रांनो पूर्ण टॉपिक झाल्यानंतर आपण प्रत्येक टॉपिकचे 50-50 PYQ घेणार आहोत.
पण जर तुम्हाला याची पीडीएफ स्वरूपात नोट्स पाहिजे असतील तर 9637064374 या नंबरवर नोट्स म्हणून पाठवावे, तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जाईल. जर आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायची असेल तर घेऊ शकता.